हॅलो मित्रांनो, आज आलो फिशिंगसाठी. आपली बोट आहे फिशिंगची, पर्सनेटची. पण आपण आज आलो फिशिंगसाठी. पण फिशिंगला काय काय मच्छी भेटते, कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी भेटते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मित्रांनो, आज फिशिंगला आपण डोल कशी टाकणार आहे, डोल कशी वाटणार आहे, कोणती कोणती मच्छी भेटणार आहे फिशिंगला ते आज बघूया आपण. मित्रांनो, हे बघा तुम्हाला दाखवतो की आज आपली बोट तुम्हाला पर्सनेटची कशी आहे. पर्सनेटची बोट आहे, पण पर्सनेटला आपण सध्या मच्छी कमी असल्यामुळे आपण पर्सनेटला जात नाही, कारण की मच्छीच नाही. म्हणून आम्ही आज विचार केला की आपल्या फिशिंगसाठी चाललो आहे. फिशिंगला कोणती कोणती मच्छी भेटते ते खूप दिवसानंतर फिशिंगला आलो आहे. पण खूप दिवसानंतर मी स्वतः खूप दिवसानंतर आलेलो आहे. बोट डेलीचे येते, पण आज हे बघा तुम्ही बघा. आता थोड्या वेळाने आपली कॅबिन दाखवतो कशी आहे ती. हे बघा कॅबिनची सिस्टम कशी, आणि वरतीही लोक झोपली जातात. आणि हे बघा AI सिस्टम आहे, आणि बोटचं नंबर एकदम कडकमध्ये दिसते आहे बोट. या डोलकाठीच्या खाली बसू शकतो, वरती बसू शकते. 2-3 माणसं वरती राहू शकतात निदान. आणि मच्छी हे डोलकाठी याच्यासाठी बनवले जाते की मच्छी बघण्यासाठी, वरून मच्छी आपण फोकस करू शकतो पाण्यावरती. आणि हे बघा खाली सुद्धा बसायला जागा आहे, आणि व्यवस्थित झोपू शकतो एवढी जागा आहे. आणि आपल्या इकडे हे बघा, हे आपलं हे बघा कसंही आपण कसंही राहू शकतो एकदम मस्त. आणि हे बघा हे आपले फिश फाइंडर आहे. फिश फाइंडरमध्ये मच्छी कशी बघितली जाते ते आपण याच्यामध्ये पाहूया मित्रांनो. हे बघा, हे समोरचं दिसते ते पूर्ण कॅमेरा, आणि ते स्पॉट दिसतात ते तेवढी मच्छी आहे. त्यानंतर खालचे जो डोंगर दिसतो ह्याचा आहे, आणि पाणी किती वाव आहे तो आहे. आणि इथं आपल्याला झोपायचं कसं, हे बघा इथं एवढी माणसं, 4 माणसं निदान झोपू शकतात आरामात. आणि त्यानंतर मित्रांनो आपण जातोय तुम्हाला वरच्या कॅबिनवरती. वरची कॅबिन कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. वरचा माला, कोटमाला त्याला बोलला जातो. हे बघा इथं पण 8 ते 9 माणसं निदान झोपू शकतात मित्रांनो आरामात, आणि काही टेन्शन नसतं. आणि जास्त थंडीसुद्धा म्हणून लागत. आणि थोडंसं आता एन्जॉयचा वेळ टाईम झाले, आता एन्जॉयमेंट करतो आहे. आणि त्यानंतरला मस्त आहे. तुम्हाला आता आम्ही कसं मुंडा बांधला जातो हे दाखवतो. हे बघा, असं मुंडा बांधल्यानंतर ह्याच्यामध्ये जी मच्छी येते, आपण जो डोल टाकतो तो मच्छी ह्याच्यात साचते. ते साचल्यानंतर मित्रांनो हे बघा, हे बांधताही कुणाचंही काम नाही, हे याला बांधता व्यवस्थित आलं पाहिजे. आणि मित्रांनो हे बघा, हे असं मुंडा बांधल्यानंतर मुंडा व्यवस्थित बांधावा लागतो की त्यात मच्छी माका, जेलीफिश वगैरे सर्व काय प्रकारची मच्छी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित बांधावा लागतो. तो बांधल्यावर आपण आता थोड्या वेळात डोल आपल्याला टाकणार आहोत मित्रांनो. हे बघा, व्यवस्थित बांधायला लागतं त्याला. मित्रांनो आता डोल टाकायची वेळ झालेली आहे. हे बघा, आपण आता डोल थोड्याच वेळात टाकणार आहे, आणि त्याला कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी येणार ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार मित्रांनो. हे बघा, आता आम्ही टाकायला जातोय डोल. डोल कशी टाकली जाते, कशी डोल टाकल्यानंतर व्यवस्थित सोडावं लागते ती डोल मित्रांनो. हे बघा, आता आम्ही टाकतोय त्याचं मुंड फेकून. त्याला बोलतात मुंडा बोलतात. ते आम्ही रशी पकडले ते त्याला बोलतात मुंडा. तर आता मुंडा आम्ही पाण्यामध्ये फेकणार आहे. फेकले मित्रांनो. हे बघा, डोल फेकल्यानंतर त्याला सांगतोय सावकाश करण्यासाठी, आणि ते सावकाश केल्यानंतरचे आता आम्ही माका कमी येण्यासाठी बांधतोय वरती वजन, कारण की जेलीफिश जास्त असल्यामुळे आम्ही हा बांधतोय वजन. आणि अशीच डोल आम्ही मित्रांनो फेकणार आहे आता पाण्यामध्ये डोल फेकल्यानंतर त्याला कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी येते ती मित्रांनो पाहूया. आणि अशी डोल सावकाश सावकाश आपल्याला फेकायला लागते विचार करून, कारण की त्याच्यामध्ये अडकली नाही पाहिजे, त्यामुळे सावकाश टाकावं लागतं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, याला पायकस म्हणलं जाते. आता आम्ही पायकस, रस्सी म्हणजे तो पायकस आहे, तो पायकस बाहेर फेकायला जातो. त्यानंतरला ती डोल व्यवस्थित लागली जाते. आणि मित्रांनो आता आम्हाला वेळ झाला, डोल वडण्याची वेळ झालेली आहे. डोल आपण कशी वडतो, काय वडतो हे पाहूया मित्रांनो. बघूया आपण डोल कशी वडली जाते. मित्रांनो आता आम्ही ती पायकस वडायला घेतलेत, आणि पायकस वडून त्याला कोणती कोणती मच्छी लागणार ती बघूया मित्रांनो. आता वडायला सुरुवात केली आहे मित्रांनो. हे बघा, अशी पूर्ण ताकदीने वाढायला लागते मित्रांनो. एवढी ताकद लावायला लागते, खूपच ताकद लावायला लागते, तेवढी डोल आतमध्ये घेतली जातं. हे बघा,
आणि बघा हे आम्ही आता मुंडा वरती लावतोय आणि मुंडा मच्छी कशी घेतली जाते ती तुम्हाला आम्ही दाखवतोय. हे बघा मित्रांनो, हे आम्ही आता मच्छी वरती वढतोय आणि ती विंचावरती लावली जाते. मित्रांनो हे बघा अशी मच्छी वढायला लागते वरती, कारण की आम्हाला जेलीफिश आले आणि जेलीफिश एवढी खतरनाक असते मित्रांनो, की ती जरी आपल्या डोळ्यामध्ये किंवा कुठेही उडाली तर खूप खाज करते आणि डोळेही जाऊ शकतात. एवढी भीती वाटते, त्याला सांभाळून आपल्याला काम करावं लागतं मित्रांनो. जेलीफिशसाठी हे बघा आम्ही आता मुंडा खाली टाकला आणि डेगावरती पूर्ण आम्ही वतून घेतोय. ह्याला बघूया कोणती मच्छी आली आहे आणि मच्छी बघूया आपण ह्याच्या डोळीमध्ये आपल्याला कोणती आली आहे मुंड्यामध्ये. हे बघा जास्तच मला जेलीफिश दिसते, फ्रॉन्स दिसत आहेत. बघूया आता ह्याच्यावर आपण बघूया थोड्या वेळाने कोणती मच्छी आहे मित्रांनो. हे बघा खूप हे डिफिकल्ट काम असतं तेवढं. हे बघा आम्ही आता हे बघा ही तुम्हाला सर्व दिसते ही जेलीफिश आहे. हे बघा आम्ही आता जेलीफिश आता पाण्यामध्ये फेकून टाकतोय, कारण की मित्रांनो जेलीफिश एवढी खतरनाक असते, ती जपून फेकावं लागतं. थोडंसं पण अंगावरती उडालं तर खूप खाज करते, त्याच्यामुळे आम्हाला जपून फेकायला लागतं पाण्यामध्ये मित्रांनो. बघा पूर्ण जेलीफिशच दिसते, जेलीफिशच जास्त दिसते बघा. नाही दाखवते समुद्र साईड व्ह्यू बघा कसं आहे. समुद्राचा एकदम सुंदर असा नजारा दिसतोय. ह्याही साईडून दाखवतो आणि अपोजिट साईडून पण दाखवतोय कसा नजारा, डोंगर कसा दिसतोय बघा. हे बघा हे समोर बोटी फिशिंग सुद्धा करतात आणि हा समोरचा हरिहरेश्वर, नंतरला हा डोंगर केलशीचा लागला जातो मित्रांनो. आपण केलशीच्या समुद्राच्या समोर तर सनराईज बघा मित्रांनो, किती सुंदर असं वाटतंय मित्रांनो. सुंदर असं सनराईज वाटतोय बघा मित्रांनो. असाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही बनवत जाऊ. तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो, बस आम्हाला एवढंच पाहिजे तुमच्याकडून. आणि हे बघा ही कोलंबी फिश, ती मच्छी खूप प्रमाणात भेटते आता सध्या तरी पण. ही आणि ह्या प्रकारची मच्छी जास्तीत जास्त बघा मित्रांनो जेलीफिशच दिसते याच्यामध्ये.